तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद बुहानपूर रस्त्याची दुर्दशा, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड. जळगाव जामोद ते बुहानपूर हा महत्त्वाचा आंतरराज्य मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहराला मध्य प्रदेशातील बुहानपूरशी जोडणारा हा रस्ता व्यापार, दळणवळण आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने आज तो अपघातांचा मार्ग ठरत आहे. हा रस्ता सन 1984 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे 13 ते 14 वर्षांपूर्वी या रस्त्याचे शेवटचे डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर आजतागायत मोठ्या प्रमाणावर कोणतीही कायमस्वरूपी दुरुस्ती झाल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेपर्यंत असलेला हा मार्ग अनेक ठिकाणी पूर्णपणे उखडलेला दिसून येतो. जळगाव जामोद ते 3 फुटा फाटा हे अंतर सुमारे 18 किलोमीटरचे असून हा मार्ग पुढे नॅशनल हायवे अकोलाकडे जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहने, मालवाहू ट्रक, खासगी बस तसेच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत चारचाकी वाहन चालविणेही कठीण झाले आहे. दरवर्षी या रस्त्याच्या कडेला असलेली झाडे व गवत जीसीपी कडून तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात येते. कधी कधी केवळ नावापुरते सेज लावून रुंदीकरण केले जाते. अलीकडे निमखेडी फाट्यापर्यंत सेज लावण्यात आले, मात्र तेही अपूर्ण अवस्थेत असून पुढील काम रखडलेले आहे. या कामांची बिले कधी काढली गेली याबाबतही शंका व्यक्त होत आहे. 3 फुटा फाटा ते बुहानपूर, मध्य प्रदेश या संपूर्ण टप्प्यावर रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि वळणांवरील खराब रस्ता यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साईड देताना वाहन घसरून अपघात होण्याच्या घटना रोज घडत असल्याचे नागरिक सांगतात. अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. या रस्त्यावर अपघातांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे दिसल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांची वाहनेही या रस्त्यावर अडकून पडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांची मागणी आहे की महाराष्ट्र शासन व मध्य प्रदेश शासन यांनी समन्वय साधून तातडीने या रस्त्यावर मुरुम भरती व खडी टाकून तात्पुरती तरी दुरुस्ती करावी. तसेच जास्वंदीपासून ते महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेपर्यंत संपूर्ण रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे. नॅशनल हायवे अकोला विभागाने प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पाहणी करावी आणि परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशीही मागणी होत आहे. हा रस्ता केवळ एक दळणवळणाचा मार्ग नसून 2 राज्यांमधील आर्थिक, सामाजिक आणि व्यापारी संबंधांची महत्त्वाची वाहिनी आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनांची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.